मित्रांनो, आज मी देऊळ बंद पार्ट 2 पाहायला गेलो होतो. देऊळ बंद पार्ट 1 आणि पार्ट 2 चा तसा डायरेक्ट काही संबंध नाही. तुम्ही पार्ट 1 जरी पाहिला नसेल तरी पार्ट 2 डायरेक्टली पाहायला जाऊ शकता. खूप कमी पिक्चर असे असतात की ज्याला पाहून माझ्या डोळ्यात पाणी येतं किंवा मी इमोशनल होतो, आणि त्याच प्रकारचा हा पिक्चर आहे. या पिक्चर मध्ये शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या, ज्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या आहे त्याच्यावर हा पिक्चर आहे. मित्रांनो, हा मूवी इमोशनल आहे, त्याबरोबर खूप काही शिकवून जाणार पण आहे. मित्रांनो, पहिल्या 30 मिनिट हा पिक्चर पाहिल्यानंतर एकदम 30 मिनिटानंतर एकदम डेड बॉडी समोर येते आणि 30 मिनिटं जे काय आपण पाहिलं ते सगळं डोळ्यापरून फिरतं. एवढा खतरनाक सीन आहे पहिले 30 मिनिटाचा. या पिक्चर मधील स्नेहल तरडेची ऍक्टिंग पाहून मी तर तिचा फॅनच झालोय. मित्रांनो, काय जबरदस्त ऍक्टिंग केली. आणि पार्ट 1 मध्ये जसं राघव शास्त्री आपल्याला नास्तिक दाखवलेला, जसं देवावर विश्वास नसतो, तसंच पार्ट 2 मध्ये स्नेहल तरडे ही नास्तिक दाखवली. तिचा देवावर विश्वास नसतो आणि जेव्हा समोरासमोर येतात देव त्यावेळेस ती कसे स्वामींना प्रश्नात टाकते, कोड्यात टाकते, हे या पिक्चर मध्ये दाखवलेलं आहे. तर हा मूवी किंवा हा पिक्चर हे सगळ्यांनी बघितलं पाहिजे. शेतकऱ्यांनी बघितलं पाहिजे. शेतकऱ्यांचे जे अन्न पिकवलेलं असते, जो ज्याच्या कोणाच्या घरात जातं त्यांनी सगळ्यांनी हा पिक्चर बघितला पाहिजे. कारण त्याशिवाय शेतकऱ्यांना काय कष्ट आहे, शेतकऱ्यांची आत्महत्या का होते हे कळणार नाही. आणि हाच विषय घेऊन प्रवीण तरडे यांनी स्वामींना सेंट्रलाइज घेऊन हा विषय मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही एकदा नक्की जाऊन पिक्चर मध्ये बघावं. ज्यावेळेस स्वामींची एंट्री होती त्यावेळेस एकदम वातावरण खतरनाक, प्रचंड असं प्रेरणादायी होतं. मित्रांनो, हा असा मूवी की शेतकऱ्यांनी पिकवलेले अन्न कोणीही एखादा पैसे देऊन आपल्या घरी घेऊन नेतो, त्यांनी देखील हा बघितला पाहिजे. शेतकऱ्यांची आत्महत्या का होते त्यावरून त्यांना समजेल, आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्याच्यावर सोल्युशन काय आहे हे पण आपण या मूवी पाहून समजू शकतो. आणि हे सगळं शेतकऱ्यांच्या आत्महत्या भोवतीचा आसपासचा सर्व घटना स्वामींना सेंट्रलाइज करून प्रवीण तरडे यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकदम सुंदर अशा प्रकारे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही जर पाहिला तर तुम्हाला नक्की आवडेल. सुरुवातीला हा मूवी कॉमेडी वाटतो, नंतर ना शेवटी अशा प्रकारे मूवी फिरवलेला आहे की तुम्हाला नक्की हा व्हिडिओ किंवा पिक्चर पाहायला आवडेल. त्यामुळं शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय अजिबात तुम्ही थिएटर मधून बाहेर निघू नका. मित्रांनो, मला विशेष वाटतं की प्रवीण तरडे सरांनी एवढं खतरनाक काम कसं काय केलंय. ऍक्टिंग, डायरेक्शन, स्क्रिप्ट, शिवाय ऍक्टर पण त्यांच्या घरातले, त्यांच्या पत्नी. मित्रांनो, फायनली या स्वामींचा रोल ज्यांनी केला ते मोहन जोशी सरांनी. पार्ट 1 मध्ये तुम्ही पाहिलीस त्यांनी किती खतरनाक ऍक्टिंग केली, मस्त ऍक्टिंग केली. तशीच पार्ट 2 मध्ये पण त्यांनी सर्वप्रथम कॉमेडी केलेली आणि नंतर ना हळूहळू भक्तिभावाकडे हा पिक्चर झुकत जाऊन एक भक्तिमय वातावरण निर्माण होतंय. असं काही पिक्चरचा शेवट झालेला आहे. आणि नक्की तुम्ही सर्वांनी जाऊन एकदा बघावा असा काही पिक्चर आहे. बोला श्री स्वामी समर्थ.